नमस्कार मंडळी, सुनील आणि सीमाज किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बनवतो अळूवडी. अळूवडी ही अळूच्या पानापासून बनते आणि अळूची दोन प्रकारची पानं असतात. एकाने भाजी बनते आणि एकाने अळूवडी बनते. तर ती कशी बनते आणि त्याला कुठली पानं घ्यायची ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री पडते ते तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बनवूया अळूवडी. अळूवडी बनवताना ही जी अळूची पानं आहे ही घेताना लक्षात ठेवा, याची जी दांडी असते ती ब्राऊन असली पाहिजे. हिरवी दांडीवाली असते ना त्याच्यानी भाजी बनवतात. आणि अळूवडी बनवताना ह्याच्या हे जे मागच्या नसेस आहे ना ते पहिला काढून घ्याव्या लागतात, ते व्यवस्थित साफ करावे लागतात. याप्रमाणे आपल्याला त्या अळूच्या पाण्याची नसं मागून सगळी काढून घ्यायची आहे. आता ह्याच्यावर लागणारी सामग्री आहे ही चिंच आहे, आपण भिजवून ठेवलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण गूळ भिजवून ठेवलेलं आहे. आपल्याला गुळाचं पाणी घ्यायचंय थोडंसं गोड होण्यासाठी आणि चिंच ही आपण आंबट होण्यासाठी. आंबट आणि गोड याची मेन टेस्ट आहे. याच्यामध्ये दुसरी लागणारी सामग्री चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, काश्मीरी मिर्च, लाल मिर्च, हळद, धना जिरा पावडर, कांदा आणि चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी. कांदा ऑप्शनल आहे, पण कांद्याने चव वेगळी येते. काही लोक कांदा टाकतात, काही कांदा टाकत नाही. आता आपल्याला हे पिठामध्ये कांदा पहिला टाकून घ्यायचा आहे. चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण दोन्ही मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. आता आपण काश्मीरी मिर्च कलर येण्यासाठी, थोडंसं तिखट टेस्टसाठी, हळद, धना जिरा पावडर, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकायचं आहे कारण अळूवडी थोडीशी क्रिस्पी बनते, त्यामुळे तांदळाचं पीठ टाकायचं. कारण चण्याचं पीठ असेल तर ती नरम होणार आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आपल्याला ऍड करायचं आहे. आता ही आपण गुळाचं जे पाणी आहे ते आपण घेतलेलं आहे, आपल्याला जेवढं गोड लागते तेवढं. आणि हे चिंचेचं पाणी आहे आंबटीप्रमाणे, आपल्याला जेवढं आंबट पाहिजे तेवढं. या अळूवडीची मेन खासियत असते ही आंबट आणि गोड असते, तेव्हा खायला टेस्टी लागते. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पातळ चण्याचं पीठ बनवायचं. आता चवीपुरतं मीठ टाका. पिठाची थिकनेस तुम्हाला मी दाखवतो त्याप्रमाणे करायचं आहे, कारण आपल्याला अळूच्या पाण्याच्या मागच्या बाजूला हे लावायचं आहे. हे गुळाचंच पाणी आहे, पण गुळ नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच वाटीमध्ये घेतल्यामुळे पाणी साधं आहे, त्याच वाटीमध्ये घेतल्यामुळे तो कलर दिसतोय तुम्हाला. गोड आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं. आता बघा, याप्रमाणे आपण पीठ पातळ बनवून घेतलेलं आहे. अळूची पानं आपल्याला उलटी घ्यायची, सरळ बाजू नाही घ्यायची, उलटी बाजू घ्या. जिथून आपण नस कापले आहेत ना ती घ्यायची. पान सरळ करून घ्या. तर याप्रमाणे पानाला सगळं लावून घ्या व्यवस्थित आणि पातळ कोट करायचं आहे, जास्त जाड कोट नाही करायचं आपल्याला. कारण एकावर एक, कारण ही छोटी पानं आहेत म्हणून आपल्याला एकावर एक अशी 4 पाणी आपल्याला एकावर जमा करायचे आणि मग त्याला फोल्ड करायचं. म्हणून हे जे पीठ आहे ते पातळ लावायचं. आता आपण दुसरं पान ठेवलेलं आहे, ते पण उलटच ठेवायचं आहे. सरळ पानं नाही लावायची, उलटी पानं लावायची. आणि ह्याला पण व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. जास्त जाड कोट लावू नका, नाही तर शिजायला प्रॉब्लेम होणार. पातळ असं पीठ लावायचं आहे. 2 पानं लावली. आता आपण तिसरं पान याच्यावर लावणार आहे. लक्षात ठेवा, ही पानं छोटी आहे म्हणून मी 3 लावतोय, 4 पानं लावतोय. जर पानं मोठं असेल तर तो आपण 2 पानामध्ये पण बनवू शकतो. याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचंय. आता हे 4थं पान आपण लावलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या लहान पानामध्ये पण जे मोठं पान असेल ना ते खाली ठेवा आणि त्याच्यावरती मग छोटी छोटी पानं लावत राहा. ही अळूवडी खायला खूप टेस्टी असते. आता याला फोल्ड करण्याचा तुम्ही प्रकार बघून घ्या, कुठल्या पद्धतीचं फोल्ड करायचं. या पद्धतीनेच तुम्हाला फोल्ड करायचं, कारण स्टीमच्या वेळी ते उघडलं नाही गेलं पाहिजे.
आता इथे पण आतल्या बाजूला पण आपल्याला ते पीठ लावून घ्यायचं आहे, त्याने एक दुसऱ्याला ते चिटकून राहते. फक्त कोटिंग पातळच करायचे, लक्षात ठेवा. आता याला साईडनी फोल्ड करा, म्हणजे वरचा फोल्ड केलेला जो भाग आहे तो आतमध्ये दाबला गेला. आता इथे पण आपल्याला लावून घ्यायचं, थोडंसं पातळ पातळ लावून घ्यायचंय. फोल्ड करण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या, चुकीच्या पद्धतीने फोल्ड करू नका, नाहीतर जेव्हा तुम्ही स्टीम कराल तेव्हा किंवा तळेल तेव्हा ती वडी उघडली जाणार, ती उघडली नाही गेली पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनेच फोल्ड करायचंय. वरून फोल्ड केलेला भाग आतमध्ये आला पाहिजे. व्यवस्थित त्याला लावून आता ह्याला परत असं फोल्ड करायचं. परत त्याला वरती फोल्ड करून परत इथे पण लावायचं. जेवढी तुम्ही फोल्ड करणार तेवढं त्याला पीठ लावत जायचं, लक्षात ठेवा, कारण ते आतमध्ये एक दुसऱ्याला चिटकलं पाहिजे, नाहीतर ते उघडलं जाणार. व्यवस्थित पीठ लावून घ्या. आता हे जे वरचा भाग आहे त्याला पण आपल्याला पीठ लावायचंय, पण पातळच लावायचंय, जाडं लावायचं नाही. जाडा असा थर नाही आला पाहिजे. हे सगळ्याकडून आपल्याला सील करून घ्यायचंय. सील केल्यामुळे काय होतं की ती वडी उघडली जात नाही, कापताना पण स्टीम झाल्यानंतर पण, कारण आपल्याला ही तळायची आहे. या वडीला तुम्ही उकळून हे पण करू शकता, सेलो फ्राय पण करू शकता. आपण डीप फ्राय करतोय बघा. याप्रमाणे माझ्याकडे स्टीमर आहे, मी स्टीमरमध्ये करतोय. तुम्ही गरम पाण्यावर टोपामध्ये चाळणी ठेवून पण करू शकता. माझ्याकडे स्टीमर असल्यामुळे मी स्टीमरमध्ये करतोय. आणि याच्यावर आता ठेवून द्या. जोपर्यंत ते पीठ हे वरचं कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला ते काढायचं नाहीये. आता बरेच आपली स्टीम जमा झालेली आहे, पीठ पण कडक झालेलं आहे, हाताला लागत नाहीये. त्याची इझिली तुकडे आपल्याला थंड करत ठेवायचं आहे. नंतर बघा एक कंप्लीट शिजलेलं आहे. याला थंड करत ठेवा. थंड झाल्यावर याचे तुकडे करा असे बारीक बारीक. थिकनेस बघून घ्या, याच्यापेक्षा फिंगर थिकनेस आहे त्याची, जास्त पातळ करू नका. हे तुकडे याप्रमाणे आपण करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करत आणि तेल कडकडीत गरम झालं की ही त्याच्यामध्ये वडी सोडा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली आहे तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा कडकडीत तेलामध्ये सोडायचंय. आणि याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलं असल्यामुळे ही थोडीशी क्रिस्पी होते. ती थोडीशी काळसर झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे. एकदम पण जळायला द्यायचं नाहीये. आपण दुसरी बाजू पण आपण परतून घेतलेली आहे. बघा कसा लालसर कलर आला, थोडासा असा कलर आला पाहिजे त्याला. आता ही आपली अळूवडी बनून तयार झालेली आहे. तुम्ही त्याला उकडवून पण खाऊ शकता, उकडलेली अशी पण खाऊ शकता. फक्त उकडलेला आपल्याला सफेद तिळाची फोडणी द्यावी लागते. चला तर खाऊया क्रिस्पी अळूवडी. थँक्यू.